राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवारी सकाळी विरोधकांनी निवडणुकीला खीळ घालण्यासाठी जो प्रयत्न केला त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून सदर घटनेचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे व आमदार आशुतोष दादा काळे या प्रसंगी निषेध व्यक्त करताना म्हणाले, आपण निषेध व्यक्त करण्यासाठी बोललेलो आहोत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताच्या संविधानामध्ये लोकशाही व्यवस्था आणली, निवडणुकांचं संविधान आणलं. त्या निवडणुकांवर घाला घालण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. समोरच्या पार्टीला आम्ही तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगत असतो, आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये आणायचे, मार्गातून आणायचे, जनतेसमोर खोटं बोलायचं, खोटं बोल तर रेटून बोल, हीच त्यांची नीती आहे. पाचव्या काळाचा विषय तुम्हाला आठवत असेल, अनेक वर्षानंतर कोपराला पाणी मिळण्याचा ज्यावेळेस प्रसंग मिळाला त्यावेळेस सुद्धा काही लोकांना त्यांनी न्यायालयात पाठवलं आणि त्या पाचव्या काळाच्या कामाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे कोपराच्या जनतेला जे पाणी 20-22 दिवसाआड मिळत होतं ते आता 4-5 दिवसाआड का होईल जाहीर झालं. कोपरगावच्या नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही विकास कामं आशुतोष दादा करणार होते किंवा केलेली आहे त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले. एसटी विद्यालय रोड बघा, बँक रोड बघा, गुरुद्वारा रोड बघा, रोड बघा, याचे कामं ज्यावेळी सुरू होणार होते त्यावेळेस सुद्धा न्यायालयाच्या प्रक्रियेत हे कामं अडवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झालेला आहे. आणि लोकशाहीच्या मार्गाने ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा न्यायालयाच्या माध्यमातून वारंवार अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केलेले होते, तरी सुद्धा त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे अर्ज रद्द करण्याचा अपील दाखल केलं. त्याला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिली नाही. न्यायालयामध्ये सुद्धा विजय आमचाच बाजूचा झाला. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा गेलो, जनतेचा आम्हाला जो प्रतिसाद होता तो इतका प्रचंड होता की 2 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाब हा निश्चित होता. आम्ही प्रत्येक सभेमध्ये सांगतो की आपण विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, घसरलेलीच नाही की आता तर संपली आहे. मला वाटतं वैयक्तिक पातळीवर उतरलेली आहे. आशुतोष दादांच्या जे विकास काम आहे त्या विकास कामांसमोर बोलायला त्यांना कुठल्या प्रकारचं उत्तर सुद्धा सापडत नाही. आणि आम्ही सर्व उमेदवार विकास विकास आणि कोकणाचा विकास याच मुद्द्यावर बोलतो आहोत. आणि आता जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी त्यांनी कोण घोडा करायचा प्रयत्न केला. आणि आज निवडणूक आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती या निवडणुकांना दिलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा एक लक्ष द्या, जरी स्थगिती दिलेली असती तरी आपला प्रयत्न तो स्थगिती उठवण्याचा चालू आहे. आतापर्यंत आपल्याला ज्याप्रमाणे यश मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा नक्की मिळणार आहे. परंतु तुम्ही कुठे प्रचार थांबू नका. प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आपला प्रचार हा आपण सर्वांनी सुरू ठेवला पाहिजे. आणि न्यायालयाच्या माध्यमातून जो आपला निकाल मिळणार होते पण आपल्याला खरा निकाल घ्यायचा आहे जनतेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. अनेक वेळा अडथळे आणून सुद्धा त्यांना पराभव त्यांना समोर दिसतोय. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी लोकशाही आपल्याला व्यवस्था भारतामध्ये घडवलेली आहे तिच्यामध्ये सुद्धा अडचणी आणण्याचा ते प्रयत्न करत आहे, तिच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेने हा त्यांचा दावा ओळखलेला आहे, तरी सुद्धा आम्ही हार जाणार नाही. आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये पुन्हा न्याय मागणार आहोत. सत्य काय आहे ते लोक जनतेसमोर देईल आणि त्यावेळेस न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला त्याच वेळेस आपल्या दुसऱ्यांदा विजय निश्चित झालेला होता. आता पुन्हा किती तारखेला निवडणूक झाली, आमच्या मार्गामध्ये कितीही काटे पेरले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घोडदौड चालू आहे, आशुतोष दादांचा हा जो काही विकासाचा रथ आहे हा निश्चितपणे पुढे जात आणि पुढे जातच राहणार आहे. आज जो काही सकाळी राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश दिला त्याला
पक्षाचे जे सर्व उमेदवार होते यांना कोर्टामध्ये अपील दाखल केल्यामुळे तो आदेश आपल्याला लागू झालेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी त्या विरोधी पार्टीच्या सर्व उमेदवार संघटनेप्रमाणे सगळ्यांची पार्टी मोठ्या पार्टी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे घालायचं अशा पद्धतीची प्रवृत्ती त्याची आहे. विकासाच्या बाबतीवर त्याचा कुठे नाही. फक्त आणि फक्त लोकांना विक्री करायचं, लोक अडचणीत राहिलं पाहिजे आणि त्या अडचणीवर किंवा त्या गोष्टींवर त्या ठिकाणी काय राजकारण करायचं अशा प्रवृत्तीच्या आम्हाला स्थगिती मिळाली म्हणून 36 लाख कोट्यावधीचे रुपये खर्च करून त्या ठिकाणी एकच बातमीतच 5 लाख साठवण तलाव थांबले. त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही कामं शहरामध्ये मंजूर झालेले आहे यांना पहिले सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन ते काम सांभाळायचं काम करायचं, त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं. आणि आज जी काही निवडणूक या ठिकाणी आता 2 दिवसांनी बातमी होती त्यांना कळून चुकलं त्यांच्याबरोबर त्यांची बुद्धी म्हणून सांगलीच्या दिवशी कुठल्या प्रकारची हरकत न घेता त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि बातमी त्या ठिकाणी केली. तर कोर्टाने त्यांना तिथं देखील नाकारलं. सर्व उमेदवारांच्या बाजूने त्या ठिकाणी लावला आणि तो जर अपील त्या ठिकाणी त्यांनी कोर्टामध्ये दाखल केला नसता तर आज या गोष्टी झालेल्या नसतात. या निवडणुकीला पुढे ढकलण्यामध्ये कोण जबाबदार असेल तर ती विरोधी पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि मग पुन्हा एकदा मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो